गंमत नाहीये ही. मला नाही आवडत आहे हे काही. सगळ्याची किळस येते मला. तुम्ही जा. पण मामी मी जा तुम्ही. काय रमाबाई, कसल्या एवढ्या गहन विचारात आहात? काही नाही. अहिल्या मामींना बाळ होणार म्हणून सगळेच आनंदी आहेत. मला सुद्धा खूप आनंद झालाय. म्हणून मी त्यांच्याशी बोलावयास गेले तर त्या मला रागे भरू लागल्या. मला खूप वाईट वाटले. रमा, अहिल्याचे वय अजून लहान आहे. बाळाची जबाबदारी घेण्याची तिची शारीरिक आणि मानसिक क्षमता नाही. म्हणजे काय ते आम्ही तुम्हास नंतर सांगू. तूर्त एवढेच ध्यानी घ्या की तुम्ही अहिल्याशी प्रेमाने वागा. ती काही वेडेवाकडे बोलली तरी मनास लावून घेऊ नका. हो, पण मला अहिल्या मामींकडे पाहिले कावेरीचीच आठवण येते. कावेरी? हा, तुमची मैत्रीण कावेरी. तिचे काय? कावेरीचा चेहराही अहिल्या मामींसारखा मलूल झाला होता. लग्नाआधी भेटायचो तेव्हा किती हसायचो. आणि आता आम्ही भेटलो तर साधे माझ्याकडे बघून हसले देखील नाही ती. मला तिचा चेहरा पाहून अगदी कसे तरीच होत होते. तिच्या सासरची माणसे? हो, आई म्हणत होती की त्यांची जमीन गेली. कावेरीच्या मामांजींनाही काही कामधंदा नाही आणि सगळा राग निघतो तो कावेरीवर. तिला कधी कधी मारतात सुद्धा. मला फार भीती वाटते आहे. सारी जण तुमच्यावर तुटून पडली आहेत. माझ्यामुळे हे असे होणार याची खात्री होतीच मला. पण तू घाबरू नकोस. एक लक्षात ठेव, कोणत्याही प्रश्नास उत्तर द्यावयाचे नाही. एका प्रश्नास उत्तर दिले की दुसरा प्रश्न तयार होतो. पहिल्याच प्रश्नास अडलेले बरे. आणि हळूहळू त्या लोकांचा विरोध होईल कमी. कळले तुला? हो. बर, मला एक सांग, तुला काही हवे आहे? हे बघ, संकोच करू नकोस. मी आहे येथे. कालपासून तुम्हाला खूप दगदग झाली. शिवाय ते घरातले सगळे. तू काळजी करू नकोस. मी समर्थ आहे. तू बोल. खरं सांगायचं तर मला खूप भूक लागली. खरे म्हणजे माझ्याच ध्यानात यावयास हवे होते. तू येथेच थांब, मी आलोच. असे उपाशी राहून कसे चालेल सरस्वती? तो चुकीचे वागला म्हणून तू उपाशी राहणार आहेस का? वहिनींनी काही खाल्ले नाही. त्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळायला हवी, तुम्हाला नव्हे. समजते ना? त्यातून 2 जीवांची आहेस तू. अगं, तू खंबीर राहिलीस तर त्याला जाब विचारू शकशील ना.
हा चल बाळा चल 4 घास खाऊन घे चल चल आत्याबाई पाहिलेत ना तिच्यासाठी जेवणाचं ताट वाढून देत आहे ते. थांब. अरे काय चालवलेस काय तू हे? आपल्या हाताने जेवणाचे ताट नेऊन देण्यापर्यंत मजल केली तुझी. गोपाळ थांबा. खरा प्रकार काय आहे ते समजल्याशिवाय मी हे ताट आत देऊ देणार नाही तुम्हाला. मामांची असती तरी वेळच आली नसती. ते काही ऐकले की मन संताप आणि विषादाने भरून जाते. रमाबाई, तुमच्या एका मैत्रिणीचे दुःख ऐकल्यानंतर तुमच्या हृदयास चटका बसला. परंतु त्यापेक्षा कितीतरी पटीने दुःख सोसणाऱ्या कितीतरी जणी आपल्या भोवती आणि समाजात आहेत. त्यांना ही परिस्थिती बदलताही येत नाही आणि त्यातून सुटण्याचा मार्गही सापडत नाही. हो, आपण असे केले तर, आपण जर कावेरीला आपल्या घरी आणले तर. रमा, तुम्ही एका कावेरीची व्यवस्था कराल, पण अशा अनेक कावेरींसाठी आपल्याला काहीतरी ठोस उपाययोजना करावयास हवी. ज्योतिराव फुलेंनी या संदर्भात खूप मोठे काम सुरू केले आहे. अशा प्रकारचे स्त्रियांना शिक्षण, स्वावलंबन आणि सन्मान देणारे एखादे त्यांच्या हक्काचे वसतिस्थान होय. समाजातील स्त्रियांना त्यांचे योग्य स्थान मिळाले तरच आपल्या लोकांची प्रगती होईल. कारण एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते आणि शिक्षणाने जगाचे आणि जगण्याचे भान येते. पुरुषांनी तर लाज सोडलीच आहे, पण तुला काही कळते की नाही ग? माझ्या संसारात विष काढवताना काहीच कसे नाही वाटले तुला? चाल देऊ माझ्या घरातून. सरस्वती शांत हो, तू शांत हो. कशी शांत राहू मी आई? कशी? आई मला कळतंय तुमच्या घरावर हे माझे संकट ओढवले येते, पण एवढ्या रात्री मी कुठे जाणार? ताईंना सांगा अशा अवस्थेत त्रास करून घेऊ. खबरदार जर मला ताई म्हणालीस तर. आधी कशाला मग शेड खाल्लेस? आता एवढे कळते ना. मी म्हटलेलं तुला चालते हो माझ्या घरातून. अशी नाही ऐकायचीस तू. मारल्याशिवाय कळणार. सरस्वती ऐक माझे. हे बघ, इतकं रात्रीच्या वेळेला बाई माणसाला घराबाहेर हाकलणे शोभत नाही आपल्याला. तू तू शांत हो, मीच थोडा वेळ, आपण पाहूया काय करायचं ते. आई अहो, पण ती अशी बसली माझ्या. तू आत ये, आत ये. तशी चौचाल दिसत नाहीस, पण आमच्या सरस्वती इतकी सुंदरही नाहीस. काय गो, जादू टोणा वगैरे शिकलीस की काय कुठे? त्याशिवाय आमचा गोपाळ असा वागायचा नाही हो. ब्राह्मणाचीच आहेस ना? की हो. बरं, नाव काय? काय म्हणायचे? आई बापसानी काही नाव ठेवले की नाही तुझे? चंद्रभागा. भागलेस हो, भागलेस. चंद्राचे काय केलेस कोण जाणे. नाव चंद्रा, पण आमच्या घरावर मात्र अमावस्या आणलीस. आणि काय गो, हे असले नतद्रष्ट उद्योग केलेत तरी कधी तुम्ही? भेटलात कधी आणि लग्न कधी केलेत? केलेत ना की अधिक काही सांगण्यास मनाई आहे. हो का? मग इथे कशाला थांबलात तुम्ही? जा, आज जा. तुमची शुभ लक्षणे दाखवत इथे नका थांबू. निघा.
बाकी सरस्वतीच्या मानाने सरळच दिसते हो पोरगी. काय होणार देवा. अगो बाई, अहिल्ये कुठे चाललीस तू? ताजे पाणी आणते ना स्वयंपाकास. झाले कल्याण. अगो अशा 2-2 कळशा उचलायला लागलीस तर कसे व्हायचे तुझे? अगो जड उचलणे वर्ज्य आहे तूस. हो पण काम करणे वर्ज्य नाही हो तूस. ते करायचेच नाही. हे जरी काम नसेल तरी ढीकभर कामे पडली आहेत घरात, ती कर. जा बाहेर जा आणि फुले आण तोडून पूजेसाठी. आणि ते पाण्याचे राहू दे, सगुणा आणेल हो पाणी. जाग सगुणे. अहिल्या सगुणा दिसतायत कामासाठी, पण आपल्या घरच्या लाडक्या सुनबाई कुठे आहेत? माधवा बरोबर देवळात गेलीये मगाशीच. येईल इतक्यात. काय गो माई, हल्ली बघावे तेव्हा ही दोघं देवळात जायला निघतात. नाही भारीच भक्ती आली हो उमाळून. आम्हाला काही समजत नाही. तर काय अगो, सारखे सारखे कशाला हवे असते जोड्याने देवळात जायला? अगो पण तुमच्या लक्षात आले का, माधवाने गोड गोड बोलून भाऊसाहेबांचे नाव पुढे करून रमाच्या अभ्यासाचा प्रश्न स्वतःच्या बाजूने घेतला नो करून. जाऊ दे ना. माधवाने स्वतः आपल्या समोर सांगितले आहे ना की आधी घरातले काम आणि मग अभ्यास. मी तर म्हणते की तेवढेही खूप झाले. आणि इकडचीच परवानगी असेल तर मग पुरुषांच्या विरोधात काही बोलू शकतो का आपण? नाही ना. मग कशाला उगीच त्रास करून घ्यायचा? मी तर म्हणते हा विषय आपण डोक्यातून काढून टाकलेला बरा. माई अगदी खरे बोललीस बघ. नाही म्हणजे भाऊसाहेबांनीच परवानगी दिली म्हटल्यावर आपण काय बोलणार? आणि शिवाय माधवानेही सांगितलेच आहे की घरातील कामे ती करेल म्हणून. आणि आपण फार कटकट केली तर डोक्यात राग घालून घ्यायचा हा नाही. अर्थात त्याचा स्वभाव असा आकांतांडव करण्याचा नाहीच आहे मुळी. पण तरीही संताप हा त्यालाही येतोच, पण दाखवण्याची पद्धत ही वेगळी. भाऊसाहेबांना संताप अनावर झाला की कसे भडाभडा बोलून मोकळे होतात. पण ह्याला संताप आला की हा गप्पच बसेल, स्वतःलाच त्रास करून घेईल, उपासच करेल. माई पाहवतही नाही आणि सहनही होत नाही गो ते. आणि माई आठवते ना तूस, भाऊसाहेबांनी आपल्या सकट गाशा गुंडाळून करवीरास जाण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा काय झाले होते ते? हो मग नकोच ना ती भानगड. आणि मी तर म्हणते हे अभ्यासाचे कुळ असे किती दिवस चालणार आहे? रमा जोपर्यंत पोर आहे तोपर्यंत. एकदा का रमेश नहाण आले, पोरेबाळे झाली की हे अभ्यासाची बुके कधी कोपऱ्यात जाऊन पडतील ते कळायचंही नाही हो. मी काय म्हणते, आपण ना रमाच्या कलेनीच घेऊयात हो. तिला कामात इतके गुंतवायचे की नको गो बाई तो अभ्यास असेच वाटले पाहिजे हो तीस. काय दुर्गे? अगदी बरोबर आहे. थोडक्यात काय परांजपे, तुमचा हा वाडा आम्हास अगदी फळलेला आहे. वास्तू शुभ लक्षणी आहे. हो, पण आता ह्या वाड्याची आमची मालकी संपुष्टात येणार आहे. अहो म्हणजे काय सांगताय काय? हो तेच तर सांगायला आलो होतो. म्हणजे हा वाडा तुम्ही दुसऱ्या कोणास विकताय की काय? हो भाऊसाहेब जरा ऐकून तरी घ्या. अहो आता काय ऐकून घ्यायचंय? वाडाच जर दुसऱ्यास विकावयास निघालात. अहो आम्ही हा वाडा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना विकतो आहोत. काय म्हणालात? अहो तेच तर सांगतो आहे. हा वाडा आम्ही न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना विकतो आहोत. बाळं भटजी, अहो काय ऐकतोय काय आपण हे? हो खरं तेच सांगतोय. व्यवहाराची सर्व बोलणी पूर्ण झाली आहेत. खरेदी खताचा तुम्ही एक कच्चा मसुदा तयार ठेवा. एकदा नजरे खालून घालू आणि पक्का करून टाकू. हो 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 हो. येतो मी. या या या. जरा घाईतच आहे. हो हो ठीक आहे ठीक आहे. या बाळंपटजी, अहो काय ऐकतोय आम्ही हे? आमच्या कानावरती विश्वासच बसत नाहीये. फार दिवसांची इच्छा होती हो आमची की आमची स्वतःची अशी एक वास्तू असायला हवी. आमच्या माधवाने आमची इच्छा पूर्ण केली. विश्वास बसत नाहीये बाळंपटजी. हा वाडा आता आमचा होणार, या गोविंद रानड्यांचा. हो चला
बघताय काय, गोडाधोडाचे करायला हवे, सर्वांचे तोंड गोड करून टाकू. आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण आहे. हा, तर अशा प्रकारे स्वामी दयानंद सरस्वतींचे पुण्यातील वास्तव्य सुंदर आणि परिणामकारक झाले. आपण त्यावेळी माहेरी गेला होतात म्हणून सांगितले बरे. भाई माझे, म्हणजे त्या वाईट लोकांनी आपणास दगड आणि चिखलाने मारले. तुम्हाला लागले तर नाही ना? रमाबाई, चांगुलपणाचा निर्धार पक्का असला म्हणजे चिखलाचा मारा सुद्धा आपल्याला तो चांगुलपणा करण्यासाठी अधिक सक्षम बनवतो. समजले? अहो बाई, अहो लागले का आपणास? अहो सावकाश. अक्कल आहे की नाही तुला? एक सभ्य गृहस्थाची पगडी मारतेस तू? काय मोठा मात चढलेला दिसतोय तुला? अहो शांत व्हा. आपली पायरी ओळखून वागायची सोडून आणि आणि हे कोण आहेत हे ठाऊक आहे का तुला? अगं मोठे न्यायमूर्ती आहेत हे, आणि त्यांची पगडी धुळीत पाडणं म्हणजे त्यांचा किती मोठा अपमान आहे. आणि त्यातून तू न्यायमूर्तींच्या पगडीचा असा अपमान करते. अहो चुकून झालो भाऊ. बऱ्या अशा चुका होता तुमच्याकडून, तुला पोलिसातच द्याव्यास हवे. अहो शांत व्हा. नाही नाही, मी काय नाही हो केलं. थांब, तुला आता चांगला इंग्रज दाखवतो. अगं तू कुठे आणि ते कुठे? थांबा महाशय, आपण सगळे सारखेच आहोत. पगडी हे आपले शिरोभूषण, म्हणून तिला आपण आपल्या मस्तका इतकाच मान देतो आणि पगडीला आपण आपल्या मानाचे प्रतीक समजतो. वास्तवात पगडी हे आपल्या मस्तकाचे रक्षण करण्याचे एक साधन आहे, इतकेच. खरे तर आम्हीच त्या बाईंच्या मार्गात आडवे आलो. त्यात त्यांची काहीही चूक नाही, तेव्हा त्यांस दमदाटी करण्याचे कारणही नाही. या आपण. कमाल आहे. अजिबच आहे. बाई, तुम्हास जो काही त्रास झाला त्याबद्दल आम्ही आपली क्षमा मागतो. गरीबाला लाजवू नका हो दादा. ओहो, असा देव माणूस रोज रोज नाही दिसत. त्रास नाही, उलट भाग्यच म्हणायचं माझं. थांबा, आम्ही मदत करतो. घ्या. सावकाश सावकाश. पुण्य लागल रे बाबा, पुण्य लागल. रमाबाई, या सगळ्या प्रकरणातून आपण काय शिकलात? दुबळ्यांवर कुरघोडी करणारे बलवान हे दुबळ्यांपेक्षाही दुबळे असतात. दुबळ्यांस बळ देण्यातच बलवानाचे सार्थक आहे. समजले? चला तर, आपले देवदर्शन तर चांगले झाले आहे. आता घरी जाण्यापूर्वी काही क्षण आपण कचेरीत जाऊन येऊया. चला. बरे.